आजच्या अभंगामध्ये एक साधक तुकोबारायांजवळ आला आणि तुकोबारायांजवळ आल्यानंतर तो साधक म्हणला, तुकोबाराया, तुम्ही एवढं देवदेव करता, देवाची भक्ती करता, ठीक आहे, पण तुम्ही तो देव ठेवला कुठं? साधकांनी प्रश्न विचारल्यानंतर तुकोबाराया म्हणले, तू काय येडाबिडा झाला काय? देव ठेवला नाही, साठवला. काय केला? साठवला. हा, साठविला हरी. देव साठवला. कुठं साठवला? हृदयामध्ये. आता नीट लक्ष द्या, हृदयाला तुम्ही काय बनवता हे महत्वाचं आहे. ज्याच्या हृदयामध्ये गाई म्हशी आहे तो हृदय गोठा आहे. ज्याच्या हृदयामध्ये हिरो हिरोईनी आहे तो हृदय थिएटर आहे. लय बारीक हसले हो. ज्याच्या हृदयामध्ये गाई म्हशी तो हृदय गोठा. ज्याच्या हृदयामध्ये हिरो हिरोईनी आहे तो थिएटर. ज्याच्या हृदयामध्ये नुसते पैसे ती बँक आहे. ज्याच्या हृदयामध्ये बायका मुलं आहेत ते हृदय घर आहे. आणि ज्याच्या हृदयामध्ये हरी आहे ते हृदय मंदिर आहे. हो, तुकोबारायांनी हरी साठवला कुठं? हृदयात. म्हणून ते हृदय काय झालं? जी हृदय मंदिरी, मंदिर झालं महाराज. आता दुसरा प्रश्न आहे का? साधकांनी तुकोबारायांना प्रश्न विचारला, देव तुम्ही साठवला, हृदयामध्ये ठेवला, हृदयाचं मंदिर झालं, इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचा काय फायदा? कारण आज सगळं कशासाठी चाललंय? तुम्ही तर बोलायचे पण झाले. फायद्यासाठी. फायदा असले बोलायचं. आज आज सगळं फायद्यासाठी चाललंय महाराज. बघा, एखादा माणूस जर आपण घरी कामावर ठेवला, कामाला ठेवला समजा, तो पहिला प्रश्न काय विचारतो? हा, वय अशोक महाराज, पगार किती देणार? पगार किती देणार? रोजंदारी किती देणार? महाराज लोक सुद्धा म्हणतात. हा, म्हणजे प्रत्येक गोष्ट फायद्यासाठी केलं जातो महाराज. मग तुकोबारायांना सुद्धा प्रश्न विचारला की तुम्ही म्हणताय देव साठवला, पण त्याचा फायदा काय? त्यांची सरली येरझार. येरझार या शब्दाचा अर्थ काय? जन्माला येणं आणि मरण. पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम पुनरुपी जन्नी जठरे शैनम य संसारे खलु दुस्तारे कृपा हरे पाय मुरारे. म्हणजे जन्माला येणं आणि मरण हे जे येरझार आहे त्यांची संपून गेली. झाला सफळ व्यापार. व्यापार सफळ झाला म्हणजे जन्माला येण्याचं सार्थक झालं महाराज. आता याच्या पुढे जाऊन ऐका, तुकोबारायांना साधकांनी प्रश्न विचारला, देव हृदयामध्ये साठवला, तुमची येरझार संपलं, सफळ व्यापार झाला, मग तुम्हाला काय चिंता भय वगैरे काय आहे का? तुकोबाराय म्हणले, काय बोलतो? हरियाला हाता मग कैची भय चिंता. भय चिंता काय राहिली नाही. याच्या पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, एकदा का हरी आला की आपल्यात काही विकार उरत नाही. तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी, त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ कीर्तनाला विठाला विठाला. वा वा वा. आता नीट लक्षात द्या, कीर्तनाला सुरुवात आहे. कीर्तनात 3 मुद्दे नीट आहे का? काही गोष्टी करायची गरज नाही, काही गोष्टी कराव्या लागतील, आणि काही गोष्टी केल्याशिवाय पर्याय. तीन वाक्य नीट लक्षात द्या. काही गोष्टी करायची गरज नाही, वाईट वागायची अजिबात गरज. वाईट वागायची गरज. माणसाला मनुष्य जन्म मिळालाय, हा नरदेह मिळालाय, एक तर मिळत नाही, नशिबाने मिळाला. मग या नरदेहात घेऊन माणसाने चांगलंच वागलं पाहिजे, वाईट वागायची गरज नाही. मी तर म्हणतो परमार्थ केला पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे, पण ती तरुणपणात केलं पाहिजे. कसं? तरुणपणात. मला काही जण म्हणतात, महाराज तरुणपणी नको, आम्ही म्हातारपणी देव देव करू. मला त्यांना असं म्हणायचं, जे म्हणतात आम्ही म्हातारपणी परमार्थ करू, त्यांना म्हातारपण येईलच कशावरून? काय चुकीचं आहे का बाबा?
जे म्हणतात म्हातारपणी परमार्थ करू, त्याला म्हातारपणी येईलच कशावरून? म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञा धरू. कोणत्या दिवस कसा येईल आपण सांगू शकत नाही. परमार्थ तरुणपणात झाला पाहिजे. माऊलींनी ज्ञानेश्वरी कितव्या वर्षी लिहिली? बोलत जा. 16व्या वर्षी. छत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती 16व्या वर्षी. स्वामी विवेकानंदांनी देशात भ्रमण केलं 16व्या वर्षी. हो. आद्य गुरु शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य केलं 16व्या वर्षी. आणि लोक म्हणतात 16व्या वर्ष 16 वर्ष धोक्याचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकला 16व्या वर्षी. 16 वर्ष धोक्याचं नाही महाराज. नीट लक्ष द्या. परमार्थ तरुणपणी केलं पाहिजे महाराज. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरुण भाग्यवंत, तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात महाराज. आता नीट लक्ष द्या. परमार्थ तरुणपणी केला पाहिजे. याचा पुढचा मुद्दा मला आता महाराष्ट्र ही संतांची, महाराष्ट्र संतांची भूमी. मला असा एखादा संत दाखवा की जो म्हातारपणी परमार्थाला लागला आणि संत झाला. डोकं खाजून उत्तर द्या. काय आपल्याला वेळच वेळ. महाराष्ट्र संतांची भूमी. एखादा संत दाखवा की बाबा एकदम म्हातारपणी माळ घातला, बुक्का लावला, गंध लावला आणि परमार्थ केला आणि तो संत झाला. आहे का? अजिबात नाही महाराज. ऐका महाराज. तरुणपणी परमार्थ केला पाहिजे महाराज. मग काही गोष्टी करायची गरज नाही. इथं होतो आपण. वाईट वागायची गरज नाही महाराज. हो. पुढचा मुद्दा. काही गोष्टी कराव्या लागतील. अन्न वस्त्र निवारा कमवावा, त्याशिवाय पर्याय नाही म्हणा. अन्न खायला अन्न पाहिजे, घालायला कपडे पाहिजे, राहायला छत पाहिजे, रोटी कपडा मकान मारा, घर चांगलं पाहिजे. घर घर बघा. तुमचं घर किती मोठं आहे काही घेणं देणं नाही. तुमचं घर किती मजल्याचं आहे काही घेणं देणं नाही. घराला रंग कुठला आहे काही घेणं देणं नाही. घरापुढं किती मोठं अंगण आहे काही घेणं देणं नाही. घरापुढं किती गाड्या आहेत काही घेणं देणं नाही. घरातली माणसं कशी आहे हे फार महत्वाचं. ज्या घरामध्ये मोठ्यांचा आदर केला जातो, ज्या घरामध्ये लहान्यांना समजून घेतलं जातं, ज्या घरामध्ये पाहुण्यांना आल्यानंतर आदरातिथ्य केलं जातं, ज्या घरामध्ये वारकऱ्याची सेवा केली जाते, ज्या घरामध्ये तुळशीला पाणी घातलं जातं, ते घर कुठल्याही मंदिरापेक्षा कमी नाही. घर चांगलं पाहिजे महाराज. हो. आणि घरात एकी पाहिजे. काय पाहिजे? हा, एकी पाहिजे. ज्या घरात एकी असते त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी फार महत्वाची महाराज. नाही तर असं मोठं खटलं कळतं ना, असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं. अजून तर पुढचं सांगितलंच नाही. असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, बिन तेलाचं पिठलं. कारण त्या घरात काय नाही, एकी नाही. एकी पाहिजे महाराज. घरात वातावरण चांगलं पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, प्रेमानं राहिलं पाहिजे. याच्या पुढे जाऊन सांगू का, पती पत्नीने सुद्धा प्रेमानं वागलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं त्यांच्यामध्ये जोक चाललाय. हा, पुढचं चाक पती आणि मागचं पत्नी. पुढचा नवरा मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं.
कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे, चैन कुठल्या चाकाला आहे, मागच्या, म्हणून मागचं चाक थोडं भाव खातं. पण मी आज सांगतो, मागच्या चाकानं भाव खायची गरज गरज तुम्ही म्हणाल का, हँडल पुढच्या चाकाला आहे ना. मला सांगा बसणारे मंडळी, पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं चाक अहो खड्ड्यातच जाणार ना. बॅलेन्स महत्वाचं आहे महाराज, बॅलेन्स. याच्या पुढे जाऊन एक वाक्य सांगतो, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा, ते मायकच पाहत आहे. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या फक्त. सगळा बॅलन्स इकडेच गेला. बॅलन्स महत्वाचा, एकमेकांना समजून घ्या, प्रेमानं राहा महाराज. काय बाकी आयुष्यामध्ये महाराज हसून खेळून राहिलं पाहिजे. आजकाल माणसं हसलं पाहिजे महाराज. कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, अहो ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, आणि गर्दीत घुसता येतं. हा घुसता येतं. हसलं पाहिजे. वा वा वा, आनंदाने राहिलं पाहिजे महाराज, दुसरं काय दाव. आणि मग जो हसत नाही ना, मोकळ्या मनानं आतल्यात हसतो ना, त्याला अटॅक येतो. बघा तुम्ही बातम्या वाचत असाल, आता काय मोबाईलवर सगळं दिसतं महाराज. 20 वयात अटॅक, 25 वयात अटॅक, 30 वयात अटॅक. हे काय अटॅक येण्याचं वय काय? हा, अटॅक येतो पैशांची जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन, व्यसन, याच्यामुळे माणसाला अटॅक येतो. आपले पूर्वज बघा, पूर्वज आजोबा पंजोबा काय होतो त्यांच्याकडं, 2 बैल, बैलगाडी, शेती, याच्यावर समाधानी असायचे. जास्त पैशांची हाव नव्हती त्यावेळेला. दवाखाने सुद्धा जास्त नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? समाधानी होते महाराज, हसत होते, आनंद खेळत राहत होते महाराज. म्हणून हसलं पाहिजे, समाधानी राहिलं पाहिजे. आणि समाधान फार महत्वाचे आहे. तुकोबरे म्हणतात, ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची, ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे. चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे. चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे. समाधान असणं फार महत्वाचं आहे महाराज. आज समाधान, महिला मंडळ समाधान. इथं बसलेल्या पैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. तुम्हाला दिसतंय का? एकीचं सुद्धा हातवर. माणूस दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही, अजिबात नाही महाराज, नाही पाहू शकत. माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे, स्वतःच्या दुःखानं नाही महाराज. समाधानी नाही महाराज. समाधान असणं फार महत्वाचे महाराज. मी नेहमी एका कीर्तनात सांगतो, दुसऱ्याच्या दारामध्ये नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, न्यू ब्रँड फॉर्च्युनर, याच्यात छातीत चमक आली, बघता काय मायक मेल ती. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. अहो हे मेलं ना, घेणं ना देणं काय नाही, त्याला समाधान नाही. समाधान असणं फार महत्वाचं आहे महाराज. हो बघा, काही आपला विषय काय चालला होता, काही गोष्टी
करायची गरज नाही, वाईट वागायची गरज, काही गोष्टी कराव्या लागतील, अन्न वस्त्र निवारा कमवावा लागेल आणि काही गोष्टी केल्याशिवाय पर्यायच नाही, देवाची भक्ती करावीच त्याशिवाय पर्याय नाही. पण त्यासाठी खऱ्या संतांना भेटलं पाहिजे. संत ओळखणं फार महत्वाचे. कलियुगामध्ये भरपूर संत आहे. ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करून म्हणते साधू, अंगी लावून राख, डोळे झाकून करती पाप, दावणी वैराग्याचा कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, जळो तयाची संगती, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. हे संत कामाचे नाही. खरे संत ओळखले पाहिजे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्यांना जो अनुभव आला तो अनुभव एवढा गोड होता महाराज. त्यांनी सांगितलं की मी हरीला साठवलं, पण ते साठवलं कुठं? हृदयात साठवलं. आणि हृदयात साठवल्यामुळे झालं असं, ते जे हृदय आहे ते नुसतं हृदय राहिलं नाही, तर ते हृदय मंदिर झालं. अभंगाचं प्रथम साठविला हारे, 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 साठविला हारे. मला सांगा बरं, गायन करणं सोपं आहे का हो? सोपं आहे का? सोपं नाही महाराज. काहींना नुसतं सा लावायला वर्ष जातं महाराज. सोपं नाही महाराज.
मृदंग वाजवणं सोपं आहे का? बोट फुटतात रियाज करून करून, बोटातून रक्त येतं तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं. सोपं नाही महाराज, दिसायला सोपं वाटतं महाराज. हो. माझा मित्र होता आळंदीमध्ये 6 वर्ष. किती किती 6 वर्ष. फक्त 6 वर्षात धोतरच नेसायला शिकला. प्रत्येकाला जमत नाही महाराज. सोपं आहे का? अजिबात नाही महाराज. बरं ते जाऊ द्या, कीर्तन करणं सोपं आहे का? माझ्या पुढे तुम्ही नाहीच म्हणणार. मी गेल्यावर तुम्ही काय म्हणताय हे महत्वाचं आहे. आता बघा, एवढे सुंदर इथं गायक वादक टाळकरी मंडळी सगळे उपस्थित आहेत, महाराज मंडळी उपस्थित आहेत. आमच्याकडं बघून तुम्हाला कुठंतरी मनात असं वाटत असेल ना, महाराज लोकांची लय मजा आहे. थोडंफार तरी असेल, महाराज लोकांची लय मजा आहे. मजा नाही महाराज. तुम्हाला सोपं करून सांगू का? रॉकेट कुठं उडतं? रॉकेट पोरांनो, रॉकेट कुठं उडतं? आकाशात. आपण काय म्हणतो? काय उंच रॉकेट उडतंय? रॉकेट काय उंच उडतंय, पण त्याचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का रॉकेटला? मग तसं आमच्याकडे बघितल्यावर तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची मजा आहे, पण आमचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला महाराज सोपं नाही, सोपं नाही महाराज. मी सांगत नाही कीर्तनात, माझा विषय निघाला म्हणून सांगतो. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 30,000 किलोमीटर. किती किती? दिवसही गाडीत आणि रात्रही घरी जाईल याची गॅरंटी नाही. तुम्ही काय घरी जाऊन देत नाही मला. पण हे सगळं तुमचं काय प्रेम आहे महाराज, तुमच्यामुळे शक्य आहे. बाकी नाही तर काय महाराज, सगळं आनंदाचं म्हणजे वातावरण महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. माझा एक मित्र होता महाराज, तो भेटल्यावर नुसताच कानायचा, महाराज तुमची लय मजा, तुमच्यासारखी मजा म्हणा म्हणा कोणाचीच नाही. मी म्हणलं करू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. तो म्हणला मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देतं? इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. टाकलं त्याला गाडीमध्ये, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं ते प्रवासाला. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या देवाकडे जावे त्याच्या कोणी जावे त्याच्या ओझा, कोणी जावे त्याच्या ओझा. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, आणि जावे त्याच्या वंशा देवाकडे. सोपं नाही महाराज हो. म्हणून देवाची भक्ती करा. मनुष्य जन्म मिळालाय, नरदेह मिळालाय. या नरदेहामध्ये नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका महाराज. देवाची भक्ती करा, कारण सगळं सुख जे सुखा लागी जरी करीशी तळमळ, देवाजवळ आहे महाराज. आणि आज असं झालंय महाराज, आज माणसं वरून सुखी दिसतात, आतून माणसं वरून सुखी दिसतात, पण आतून कसे? जो देखे सो सुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो सुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा
बरं बरं म्हणजे 35% काठा उपास. हा, वरून सुखी आतून दुखी महाराज. हो बघा तुम्हाला उदाहरण देतो, पटकन बोलायचं. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून. बरं, मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी, पण पाहिजे ते खातं मिळालं नाही, दुखी. बोलत जा. मुलगा चांगल्या मार्कानं पास झाला, सुखी, पण पुढं त्याचा कुठंच नंबर लागला नाही, दुखी. मुलीचं लग्न झालं, सुखी, सासरची माणसंच चांगली नाही, दुखी. गोरी बायको मिळाली, गोरी बायको मिळाली सुखी, पण तिचं आपलं पटत नाही, दुखी. लग्नाचं तर लय अवघड झालं आता. तुम्ही मायक काय पाहता? अहो माझं झालंय. त्यांना वाटलं महाराजाचं झालंय का नाही. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे बाबा, पण ज्याचं नाही झालं ते रोज एकच गाणं ऐकतं. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. अवघड कार्यक्रम महाराज. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ, कैसे हुआ, पुढं काय. लग्न झालं का महाराज? लग्न झालं का नाही, म्हणून माहित नाही असं सांगा ना. शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी पछताए महाराज. लय अवघड महाराज. हा, आपला विषय चालला होता, गोरी बायको मिळाली सुखी, पटत नाही, दुखी महाराज. भरपूर पैसा मिळाला सुखी, पण मिळालेला पैसा चोरीला गेला, दुखी. हे चालूच राहणार आहे 12 वाजेपर्यंत. हे काय कुठं थांबत असतं का? हा, सुख पाहता जवा पाडेन दुःख पर्वता एवढे महाराज. हो, ते चालूच राहणार आहे महाराज. मग सुख जे आहे, सुख, आता तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. नियतीला दिवस गेले, नियती बाळांत झाली, आणि तिला जुळी मुलं झाली, जुळी. एकाचं नाव सुकन, एकाचं नाव, बोलत जायचं आता, एकाचं नाव सुकन, एकाचं नाव दुःख. हा, दोन्ही मुलं जरा मोठी झाली आणि मैदानात खेळायला गेली. आता बसणारे मंडळी पटकन उत्तर द्या, सगळी मुलं कोणासोबत खेळतील, सुखासोबत का दुःखासोबत? कोणासोबत? सुखासोबत. अहो दुःखासोबत कोणी खेळानीच हो. दुःख रडत रडत आई जवळ आलं आणि आईला म्हणलं, आई माझ्यासोबत कोणी खेळतच नाही, माझं कोणीच नाही. आई म्हणली, दुनियाचं काय घेऊन बसला बाळा, मी सुद्धा तुझी नाही. म्हणजे दुःखाची आई पण दुःखाची, पण शेवटी आई ती, शेवटी आई ती आईच. आई म्हणली, बाळा रडू नको बाळा, म्हणलं रडू नको बाबा. ते आता घेत नाही, कारण ते तुम्ही कटाळले असतील ऐकून ऐकून. आता पाण्यालाही गेली आणि बुडाली पण, ती जाऊ द्या आता. वा, ती म्हणली रडू नको बाळा. आपण एक आयडिया करू. तिने सुखाला जवळ बोलवलं, दुःखाला जवळ बोलवलं, आणि केलं काय ऐका. दुःखाची कपडे सुखाला घातली, सुखाचे कपडे, आणि पाठवलं मैदानात खेळायला. आता सगळे कोणासोबत खेळतील? बोला पटकन. दुःखासोबत. का? कारण दुःखाने कपडे घातले कोणाचे? आपलं तेच झाले. आपण सुद्धा सुखाचे फक्त कपडे घातलेत, वरून सुखी, आतून दुखी, आतून दुखी. सुख जर पाहिजे असेल तर संतांजवळ आहे महाराज. म्हणून सुखी होण्यासाठी भगवंतांनी जन्म दिला आपल्याला. 24 तास दिले, 24 तास. किती दिले? दिवसाला किती दिले? 24 तासातले 24 मिनिटं तरी देवाला दिलं पाहिजे ना महाराज.
देवाची भक्ती केली पाहिजे महाराज. नुसतं माझं माझं करण्यात मजा काही ना. सवय असते हे माझं ते माझं, हे माझं ते माझं, या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं. तू इथे येऊनच दाखव मग तू आणि माझं माझं करण्यात मजा नाही. जेव्हा आपण म्हणतो ना हे माझं ते माझं, देव वरती हसत असतो. देव म्हणतो सगळा सातबारा माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70-80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. एकदा का तुझा करार संपला, याच्यातली फुटकी कवडी सुद्धा वर घेऊन जाऊ शकत. तू कसला मालक. माझं माझं करण्यात मजा नाही. एक दिवस सगळ्यांना जायचंय. एक दिवस एका ठिकाणी कीर्तन झालं. मी खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला. मला म्हणला महाराज यम लई वाईट. यम म्हणलं झालं काय. तो म्हणला माझ्या बायकोला घेऊन गेला. मी म्हणलं रडू नको. त्याला म्हणलं यमासारखा चांगला देव नाही. तो म्हणला महाराज तुम्ही असं कसं काय बोलता. म्हणलं बरोबरच आहे. यम असा येऊन डायरेक्ट घेऊन जात नाही. तो अगोदर 3 मिस कॉल देत असतो आणि चौथ्यांदा घेऊन जातो. तो म्हणला महाराज तुमचं मला सगळं पटते, सगळं बरोबर आहे तुमचं, पण यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा. अरे मी म्हणलं तुझाच काय, तुझ्या अख्ख्या खानदानाचा नंबर यमाक असं काय करतो. मग मी त्याला सांगायला सुरुवात केली. ऐक यम पहिला मिस कॉल देतो. आता मला तरी वाटतं इथं बसलेल्यापैकी 99% लोकांना मिस कॉल आलेला आहे. तुम्ही मला कोणता. काळे केस पांढरे होणे हा यमाचा पहिला मिस कॉल. पण लोक एवढे हुशार निघाले. जर कर्ण मोळे सांगो आली गोष्टी. तरी कर्णमोळे सांगो आली गोष्टी. जर कर्ण मोळे सांगो आली गोष्टी. कर्णमोळे सांगो आली गोष्टी. मृत्यूची भेटी जवळी आली. मृत्यूची भेटी जवळी आली. मृत्यूच्या भेटी जवळी आली. मृत्यूच्या भेटी जवळी आली. जरा कर्ण मोळे सांगो आली गोष्टी. मृत्यूची भेटी जवळी आली. मृत्यूची भेटी जवळी आली. कर्णमोळे सांगो आली गोष्टी. मृत्यूच्या भेटी जवळी आली. मृत्यूची भेटी जवळी आली. वा महाराज. मला सांगा 3 मिस कॉल आहे. पहिला मिस कॉल काय. हा काळे केस पांढरे होणे. पण लोक हुशार निघाले. काय केलं. काळे केले. डाय केला. डाय. पण त्यांना मिस कॉल समजला. मग यम म्हणला जाऊ द्या पहिली भूल चूक माफ. पहिला मिस कॉल जाऊ दे चला, नाही समजलं तर नाही समजलं. मग दुसरा मिस कॉल दिला. डोळ्याची पॉवर कमी करून टाकली. पण लोक त्याच्यापेक्षा हुशार. डोळे तपासून चष्मा घातला. मिस कॉल हा बरोबर. पण मिस कॉल समजला नाही. मग यम म्हणला आता शेवटचा चान्स. पुढचे 2-3 दात पाडून टाकले. लोक त्याच्यापेक्षा हुशार. काय बचळ. हा पण मिस कॉल समजला. यम म्हणला आता किती मिस कॉल खेळायचं. बस झालं आता. मिस कॉल नको, आता व्हॉट्सअप नको, फेसबुक नको, तुमचं मेल नको, टेक्स्ट मेसेज नको, काही नको. डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल असा आहे त्याला कट करायला बटन नाही. तो उचलावाच लागतो. मग तुम्ही कुठे असो, शेतात असो, घरात असो, नाही तर आता माझ्या समोर बसलेला असो, फोन आला की तो उचलावाच लागतो महाराज. एक दिवस सगळ्यांना जायचंय. आपल्यालाही जायचंच आहे महाराज. सगळे गेले आपणही जाणारच आहे महाराज. फक्त असं जाऊ नका महाराज. देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. भक्ती पण 2 प्रकारची आहे.
एक डोळस भक्ती आणि एक आंधळी भक्ती. आपली जी भक्ती चालली ना 99% आंधळी भक्ती. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवा. आंधळी भक्ती. आंधळी भक्ती कशी सांगू का तुम्हाला? महिला मंडळ 2च मिनिटात सांगतो, फक्त तुमचा आवाज माझ्यापर्यंत आला पाहिजे. तुम्हाला कडीपत्ता माहितीये? कडीपत्ता. अहो कडीपत्ता कधी मी घरी गेल्यावर सांगणार मला. झाडावर असा हिरवागार काय, थोडा आवाज येऊ द्या मला. काय? कडीपत्ता. तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय? एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? रिक्षात घरी आलो. कोण? कडीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्या सोबत काय होणार आहे. जसा कडीपत्ता घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण. कडीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढे आपल्या सोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कडीपत्त्याला. असं वर पडलं आणि दिलं त्याला टाकून. असं बोंबललं. कोण? कडीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिलं काय आलं? जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग एका मिनिटात बोला महिला मंडळ. आपली भक्ती म्हणजे कडीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस, निवळ आंधळी भक्ती मार. या भक्तीला किंमत. भक्ती कशी पाहिजे? याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची. देवाला जी भक्ती आवडते कुठली? संकल्पावी माया संसाराचे. कुठल्याच संतांनी संसार सोडून द्या असं सांगितलं नाही. संसारावरचं जे प्रेम आहे ते थोडं कमी करून देवाच्या चरणी वळवा. हीच थोर आणि संसारी असावे असोने नसावे. संसारी असावे असोने नसावे. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. तरी आता असोने नसावे. संसारी असावे असोने नसावे. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती करा महाराज. देवाला कुठली भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. ती भक्ती करा महाराज. जन्मालाचं सार्थक करून घ्या. खऱ्या संतांची ओळख करून घ्या. संतांना भेटल्यानंतर हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. तुकोबरायांनी हरी साठवला, पण कुठं? हृदयात. आणि ते हृदयाचं काय झालं? मंदिर झालं. परिणाम झाला. काय झाला? फायदा. काय? त्यांची सरली धार. 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 त्यांची सरली धार.
अति तरली रोधार आनंद पाला व्यापार आनंद पाला व्यापार आनंद पाला व्यापार त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार सफळ झाला कार्यक्रम महाराज धन्यवाद हा, व्यापार सफळ झाला महाराज एरझार संपली महाराज वा. म्हणून जीवनामध्ये येऊन जी एरझार आहे जन्माला येणं आणि मरणं जसं एक अभंग आहे बघा करिता बरोबरी दुरावसी आणि भावाची आहे पुरी हा म्हणजे याचा अर्थ असा आहे महाराज मनुष्य जन्मामध्ये येऊन तुम्ही जर म्हटले जरा संसाराची बरोबरी होऊ द्यावं मग परमार्थ करू देवाची भक्ती करू तर तुम्ही अजून लांब जाशाल त्या येर झाऱ्यात गुतशाल गुतू नये म्हणून काय बाबा देवाची भक्ती करा हो आता तुम्ही सर्वजण मंदिरात जाता महिला मंडळ मंदिरात येता ना काय मागता देवाकडं सुखी 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 भेळ सुखी ठेव कोणाला देवाला मला न बाकीच्यांना म्हणजे आपलं जे ते सगळं स्वार्थीपण आहे महाराज सगळं मला दे बाकीच्या दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन पण त्याच्यावर आपली बिडी सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात आपलं सगळं वेगळं आपली भक्ती म्हणजे स्वार्थी भक्ती महाराज हो संतांचं तसं नाही संत बघा काय मागतं अकल्प आयुष्य नामदेवरायांचं मागणे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे मला नको नामदेवराय म्हणतात एकनाथ महाराज म्हणतात प्रेम सुख दे 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 प्रेम विना नाही समाधान 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 प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम विना नाही समाधान 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 प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे आवे
भक्ती स्वार्थी येतो होतो आपण, भक्ती स्वार्थी मंदिरात जातो आपण. बघा मंदिर भी एक गजब की जगह है, मंदिर भी एक गजब की जगह है. वहां गरीब बाहर भीक मांगता है और अमीर अंदर भीक मांगता है. बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण आतला जो भिकारी असतो तो देवाकडे कोटीनच मागत असतो. मग बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या, खरा भिकारी कोण? आतलाच ना. भिकाऱ्यांचं लय अवघड काम महाराज. काल मी कीर्तनाला चाललो होतो महाराज, सिग्नलला गाडी थांबली आणि एक भिकारी माझ्या जवळ आला. आता पांढरे कपडे घालून बसलो होतो गाडीत पुढं. त्यांना वाटलं महाराजच दिसतोय. त्यांनी काचावर वाजवलं, मी काच खाली घेतली. तो म्हणला, महाराज 1-2 पैसा द्या हो लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्या हो लेकराला. मी म्हणलं एवढं गातोय. खिशातून 10 रुपयाची नोट काढली, दिली त्याला. म्हणलं जा. ते थोडं पुढे गेलं, परत माग आलं. मला म्हणला, महाराज अजून 10 रुपये द्या. मी म्हणलं तुला आता तर 10 रुपये दिले. तो म्हणला माया मैत्रिणीला. मी म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? तो म्हणला काय बोलता महाराज, तिच्यामुळं तर भिकारी झालो. असे भिकारी काय कामाचे महाराज? हे व्यवहारातले भिकारी झाले. आता तुम्हाला एक भिकारी कोण याचं जरा आध्यात्मिक वर्णन सांगतो. नाथबाबांनी फार सुंदर वर्णन केले. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणतवतो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे पण तरी तो समाधानी नाही, त्याला आणखी पाहिजे, तो जगातला 1 नंबरचा भिकारी. समाधानी असणं फार महत्वाचे जीवनामध्ये महाराज. हो, मंदिरात जातो आपण. माझं प्रामाणिक मत असं आहे, मंदिरात आल्यानंतर देवाकडं मागायची गरजच काय? देवाला कळतच नाही का तुम्हाला काय द्यावं? कारण देव कसा आहे? चतुरातो गुण लावण्याचे. देव हुशार आहे ना, देवाला सगळं कळतं. मागायची गरज, आणि जरी आपण मागतो तरी काय स्वतःसाठीच मागतो. आपण स्वार्थी आहे महाराज. मला सांगा बसणारी मंडळी, दुकानदार चांगला कोणता? कोण म्हणलं जो उधारी देत? आपण स्वार्थी महाराज. वायरमॅन चांगला? झालं 5च मिनिटं, जास्त घेणार. हा, दुकानदार चांगला कोणता? वायरमॅन चांगला कोणता? कोण म्हणलं आकडा गाडीचा? हा, स्वार्थी आपण महाराज. पोरांनो, शिक्षक चांगला कोणता? जो मारित नाही तो, का जो गृहपाठच तपासत नाही? हा, आपण स्वार्थी ना महाराज. स्वार्थी माणसं देवाला आवडत नाही महाराज. म्हणून आपण जे बोलतो त्याला भाषण म्हणतात, आणि संत जे बोलतात त्याला संत वाणी म्हणतात, अभंग म्हणतात. कारण संताकडे स्वार्थ नसतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी. तुकोबरायांना अनुभवाला तुकोबर म्हणतात, आमची एरजार संपली, त्यांची सरली एरजार, झाला सफळ व्यापार. जीवनामध्ये भय चिंता राहिली नाही, आणि एकदा का हरी आला की आपल्या जीवनातले जे विकार आहे ते विकार उरत नाही. अभंगाचं हरी आला हाता शेवट